त्याचं तर मार मार परत. नमस्कार, आपण आता तेजस आर्ट परळी येथे आलेलो आहे. या अशा सुबक आणि कोरीव अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत इथं. आणि तेजस कुंभार साहेब बोला. नमस्कार. म्हणजे कसं तुम्ही आता कधीपासून हे सुरू? आता मी 3 ते 4 वर्ष झालं मी बघतो. त्याच्या आधी आमचे वडील बघतो. हां, परंपरागत व्यवसाय. आणि हे सगळ्यात म्हणजे शाडूच्या आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. हो, मिक्स. ज्याला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये जास्त डिझाईन मिळते. म्हणजे अशा वेगवेगळ्या रूपात गणपतीच्या मूर्ती बघायला मिळतात. डिझाईन दाखव सगळं. आणि शाडू मातीमध्ये कसं असं एक ठरलेलं असतं की बाबा अशी मूर्ती सिंपलमध्ये असते, ती शाडू मातीमध्ये असते. पीओपी आणि दोन्ही आहेत का? काम चालू आहे सर. हां, काम हे चालू आहे. फिनिशिंगचं काम चालू आहे. आतमध्ये पेंटिंग वगैरे चालू आहे. अशा तयार करून ठेवलेल्या आहेत मूर्त्या. हे अगदी छोट्या घरापासून ते मंडळापर्यंतचे सगळे गणपती इथं अवेलेबल आहेत. तर बघू शकता किती सुंदर अशा मूर्ती आहेत. हो, आवडीनुसार. आणि ह्या गेलेल्या आहेत म्हणजे? हा, म्हणजे गेलेल्या आहेत, काही नाहीत गेलेल्या. ह्या पूर्ण तयार झालेत? हा, त्यांचे डोळे वगैरे अजून बाकी आहेत. आणि वर्क काम चालू आहे. वर्क काम चालू आहे. ज्वेलरी, डायमंड, फेटा धोतर. आणि आपण आता त्या ह्याच्या बनवलेल्या शाडूच्या बघूया. या सावकाश या. या शाडू मातीचे. जास्त कुठल्या खपल्या जातात? पीओपीला जास्त मागणी असते. हे असं काम चालू आहे इथं. तो 4 पर्यंत. अगदी ग्राहकाला परवडेल अशा रिझनेबल मूर्ती. हो. ह्या सगळ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या. खूप छान बनवलेले सगळे. हो, थँक्यू. सर, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. इथं दररोज येत असलेले हे ग्राहक. आणि इथूनच हे
थँक्यू, तुम्ही सर्व माहिती दिली आम्हाला. थँक्यू. ओके.